रोज रात्री माझे पती माझ्या मुलींच्या खोलीत जायचे आणि आतून कडी लावून घ्यायचे. पण आत गेल्यावर खोलीतून रडण्याचा आवाज यायचा. मला याचं खूप आश्चर्य वाटायचं. मी जेव्हा दरवाजा ठोठावला तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, "जा, मी त्यांची परीक्षेची तयारी करून घेत आहे." मी रात्रभर माझ्या नवऱ्याची वाट पाहत राहायची. पण सकाळी जेव्हा ते खोलीबाहेर आले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. मात्र माझ्या दोन्ही मुली ह्या लंगडत चालत होत्या. त्यांचे हे रहस्य जाणून घेण्यासाठी मी एक दिवस खोलीत लपून बसले. थोडा वेळ निघून गेला आणि त्या खोलीत जे काही घडलं ते पाहून मला प्रचंड मोठा धक्का बसला. असा दिवस देवाने कोणालाही दाखवू नये. माझं नाव संपत आहे. मी 23 वर्षाची होते. माझा रंग खूप काळा सावळा होता. इतका गडद होता की माझे लग्नसुद्धा ठरत नव्हते. जो कोणी मला पाहायला यायचा तो मला पाहताच नकार द्यायचा. पुन्हा पुन्हा नकाराचे दुःख सहन करून मी आतून पूर्णपणे तुटून पडले होते. मी माझ्या आईवडिलांवर ओझं बनत चालले आहे असे मला वाटू लागलं होतं. माझ्या आईवडिलांनी मला कधीच मी त्यांच्यावर ओझं असल्याची जाणीव करून दिली नसली तरी आता मी आतून खचत चालले होते. मला मुलगा मिळणं कठीण झालं होतं. माझे रूप पाहून माझ्यासाठी 4-5 मुलांचा बाप, एखादा घटस्फोटित पुरुष किंवा म्हाताऱ्या माणसाची स्थळे येत होती. मी अशा व्यक्तीशी लग्न करावं असं माझ्या वडिलांना अजिबात वाटत नव्हतं. ते म्हणायचे, "आमची मुलगी आमच्यासाठी ओझं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचं लग्न तेव्हाच करू जेव्हा तिला चांगलं स्थळ येईल." पण हळूहळू माझं वय वाढत चाललं होतं आणि माझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. आता लोकांनी माझ्या आईवडिलांना मुलीचं लग्न उरकून टाकण्याचा सल्ला देणं सुरू केलं होतं. "तुमची मुलगी चांगल्या स्थळाच्या शोधात घरी बसून म्हातारी होईल. भविष्यात अशी स्थळे देखील येणार नाहीत," असे लोक त्यांना म्हणायचे. लोकांचं म्हणणं लक्षात घेऊन माझ्या पालकांनी 2 मुली आणि 1 मुलगा असलेला एका व्यक्तीचं स्थळ स्वीकारलं. माझे वडील खूप साधे माणूस होतं. त्यांना कोणीतरी या स्थळाबद्दल सांगितलं होतं. आता माझ्या आईवडिलांना भीती वाटत होती की त्यांच्या मुलीला भविष्यात याहूनही वाईट परिस्थितीला सामोरं जावे लागेल. ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांना हे स्थळ सुचवलं होतं ती ओळखीची व्यक्ती होती. त्या मुलाचा फोटोही त्या माझ्या वडिलांना त्यांनी दाखवला होता. माझ्या वडिलांना तो मुलगा पाहता क्षणी पसंत पडला. कारण तो मुलगा गोरापान आणि देखणा होता. त्याच्याकडे बघून तो 3 मुलांचा बाप आहे असं अजिबात वाटत नव्हतं. त्याने माझ्या वडिलांना या नात्यासाठी होकार दिला. त्यालाही मी आवडले. अशा प्रकारे माझं लग्न अगदी साधेपणाने पार पडलं आणि पाठवणी झाल्यावर मी माझ्या सासरी गेले. पण लग्नाच्या काही दिवस आधी मी एक गोष्ट लक्षात घेतली होती. माझे कुटुंबीय खूप अस्वस्थ दिसत होते आणि मला त्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत होते. आई बाबा म्हणाले, "जर तू तुझ्या सासरी जात आहेस तर हे घर नेहमी मनात ठेव आणि कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याच्या घरीच राहण्याचा विचार कर." मला माझ्या कुटुंबाचा हा सल्ला आणि त्यांना काय म्हणायचं आहे हे चांगलं समजलं होतं. त्यानंतर मी सासरी गेले तेव्हा मला माझ्या नवऱ्याची मुले दिसली. तिन्ही मुले दिसायला निरागस वाटत होती, पण मला खूप आश्चर्य वाटलं. 2 मुली खूप सुंदर होत्या आणि मुलगा खूप विचित्र वाटत होता. उन्हाळ मुलाप्रमाणे त्याने कानात बाळी घातली होती. मला वाटलं की कदाचित आजकालचा हा ट्रेंड असेल. माझी सासू देखील हयात होती. पण एक विचित्र गोष्ट अशी घडली होती की जेव्हा माझे लग्न ठरलं तेव्हा ती मला भेटायला सुद्धा आली नव्हती. माझ्या नवऱ्याची आई हयात असताना ती मला भेटायला माझ्या घरी का आली नाही हा प्रश्न मला पडला होता. माझी सासू खूप संशयास्पद आणि भांडखोर वाटत होती. तिच्याकडे पाहून वाटलं की भविष्यात माझं जगणं खूप कठीण होईल. मला माझ्या खोलीत पाठवलं गेलं. माझे पती तिथे आले. ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलले. मला माझा नवरा आवडला होता. त्याने मोठे मुले असून तो त्या मुलांचा बाप वाटतसुद्धा नव्हता. तो खूप तरुण दिसत होता. नवरा चांगला आहे तर इतर कोणाची काळजी कशाला करायची असा विचार करून मी सासरच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की माझ्या नवऱ्याचे वय 45च्या आसपास असावे. पण त्याची मुले 25 ते 30 वर्षांच्या दरम्यानची वाटत होती. मुली 24-25 वर्षाच्या आणि मुलगा 28 वर्षांचा दिसत होता. मग हे कसं शक्य आहे? इथे आल्यावर सर्व काही खूप गोंधळात टाकणारं वाटत होतं. माझे मन संशयाने भरून गेले होते. काही वेळाने माझे पती माझ्याशी खूप बोलून खोलीतून निघून गेले. माझी सासू आणि माझ्या सावत्र मुली खोलीत आल्या. माझ्या सावत्र मुलींना पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी मला आई म्हणायला सुरुवात केली. मला ते खूप विचित्र वाटलं.
त्यानंतर माझ्या सासूबाई म्हणाल्या, चला मुलींनो, तुम्ही खोलीबाहेर जा, मला माझ्या सुनेशी बोलायचं आहे. ही बाई दिसायला खूप विचित्र होती. जाडजूड लाल ओठ असलेली. या बाईला तंबाखू सुपारी खाण्याची सवय आहे असं वाटत होतं. तिने मला सांगितलं, तुला या घरात कधीही कोणतीही अडचण येणार नाही. तू या मुलींकडे बघत आहेस ना, त्यांच्या लहानपणी त्यांची आई ही देवाघरी गेली होती. माझा मुलगा खूप काळजीत पडला होता. आम्ही त्याला समजावून सांगितलं की त्याने पुन्हा लग्न करावं. पुन्हा लग्न केल्याने त्याला चांगला जोडीदार मिळेल आणि त्याच्या मुलांना मातृप्रेम मिळेल. आतापासून तू या मुलांची आई आहेस. त्या बाईने माझ्यावर असं प्रेम दाखवलं जणू मी तिची सून नसून स्वतःची मुलगी आहे. मी आनंदी झाले. माझ्या सासरे सगळं काही चांगलं होतं, पण माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न इतक्या उशिरा का केलं याचा मी विचार करू लागले. जर त्याला आपल्या मुलांना आईचं प्रेम द्यायचं होतं, तर जेव्हा त्याची पहिली पत्नी वारली तेव्हाच त्याने लगेच लग्न का केलं नाही? आता मुले स्वतः लग्नाच्या वयाची झाली असताना त्याने पुन्हा लग्न का केलं? माझे मन गोंधळून जात होतं, पण मला वाटलं की हळूहळू मला सर्व गोष्टी समजतील. माझ्या सासूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ती खोलीतून निघून गेली. सासू गेल्यानंतर माझा नवरा पुन्हा खोलीत आला आणि मला विचारू लागला, तुला माझी मुले कशी वाटली? त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. माझ्या आईची पण काळजी घे. मी म्हणाले, तुझी मुलगी इतके लहान नाहीत आणि तू त्यांचा बाप वाटत देखील नाही. याचं मला फार आश्चर्य वाटतं. माझं बोलणं ऐकून तो हसायला लागला. तो म्हणाला, फक्त तूच नाही तर सगळेच लोक मला हाच प्रश्न विचारतात, कारण मी खूप देखणा दिसतो. माझे पती हसले आणि म्हणाले, मी सुरुवातीपासून स्वतःची खूप काळजी घेतो. जिम करतो. मी जवळजवळ संपूर्ण आयुष्य स्वतःला फिट ठेवण्यात घालवलं आहे. म्हणून मी इतका तरुण दिसतो. जे लोक आरोग्याकडे लक्ष देतात ते लवकर म्हातारे होत नाहीत. माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मी खूप प्रभावित झाले. माझे पती म्हणाले, मी तुला देखील असंच सांभाळेन. कालांतराने तू म्हातारी होण्याऐवजी अधिक सुंदर होशील. मी माझ्या नवऱ्याला विचारलं की मी सुंदर कशी दिसू शकेन? मी काळी सावळी आहे आणि तू गोरापान आहेस. माझा नवरा म्हणाला, असं बोलू नकोस. मला तू खूप आवडतेस. गोरा आणि काळा यात काय फरक आहे? माणसाचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. त्याचे हे प्रेमळ शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. हळूहळू माझे पती माझ्या जवळ आले. त्यांचा सहवास मिळाल्याने मला खूप आनंद झाला. लग्नाची आशा सोडून बसलेली मी नवऱ्याच्या सहवासाने पुन्हा उत्साहित झाले. माझ्या नवऱ्यामध्ये तरुणासारखा उत्साह होता. मला पतीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. काही वेळाने माझ्या नवऱ्याला झोप लागली, पण माझ्या डोळ्यांना मात्र झोप येत नव्हती. सासरच्या लोकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर फिरत होते. मी विचार करू लागले की माझ्या नवऱ्याच्या मुली सुंदर आहेत. नवरा देखील तरुण दिसतो. वाढत्या वयाची कोणतीच लक्षणे त्याच्या अंगावर दिसत नव्हती. तो खूप चपळ आणि निरोगी होता. जेव्हा त्याचे पहिले लग्न झाले असेल तेव्हा तो किती सुंदर दिसत असेल असा विचार करत मी अखेर त्या सर्व शंकांकडे दुर्लक्ष केलं आणि सासरवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. ती एक स्वप्नवत रात्र ठरली. सकाळ झाली तेव्हा दारावर थाप पडली. दार उघडले तेव्हा माझी सासू दारात उभी होती. तिच्या हातात एक मोठा ट्रे होता. तिने माझ्यासाठी खोलीतच नाश्ता आणला होता. मी म्हणाले, काळजी करण्याची काय गरज होती? फ्रेश झाल्यावर मी स्वतः स्वयंपाकघरात आले असते. माझी सासू म्हणाली, अरे नाही, मला माझ्या सुनेला इतक्या स्वयंपाकघराच्या कामाला अजिबात लावायचं नाहीये. माझे पतीही उठले आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. मी मोहनला सांगितलं की आज आपल्या लग्नाचा पहिला दिवस आहे. आज आपण कुठेतरी बाहेर जाऊ. मोहन म्हणाले की सांग, तुला कुठं जायचं? मी म्हणाले, मला आधी माझ्या आईवडिलांच्या घरी जायचं आहे. माझं आई म्हणणं ऐकून माझे पती मोहन म्हणाले, कदाचित तुला माहीत नसेल, तुझ्या आईवडिलांनी तुला सांगितलं नाही का की तू तुझ्या माहेरी कोणालाही भेटायला जाऊ शकत नाहीस? हे ऐकून मी हैराण झाले. मला वाटले मोहन मस्करी करत असेल. मी म्हणाले, हे कसं शक्य आहे? मोहन म्हणाला, असंच आहे, तुझे लग्न इथं झाले आहे, त्यामुळे तू तुझ्या नातेवाईकांशी किंवा आईवडिलांशी कसलाही संपर्क ठेवायचा नाही आणि ही अट आम्ही लग्नाआधीच घातली होती. आता मला सर्व गोष्टींचा उलगडा झाला. लग्नाच्या काही दिवस आधी माझे कुटुंब इतके काळजीत का होते आणि मला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू का येत होते हे मला समजलं. माझी पाठवणी करताना सगळे का रडत होते आणि आता आपले सर्व संबंध संपले आहेत असं का सांगत होते हे मला आता उमगलं होतं. पण ही अट का घातली गेली आणि ती कोणी मान्य केली? माझ्या आईवडिलांनी की पतीने? मी पतीकडे विचारणे केली असता तो म्हणाला की तुझे लग्न कुठेच ठरत नव्हतं, त्यामुळे तुझ्या घरच्यांनी माझी ही अट आनंदाने मान्य केली आहे. हे ऐकून माझं मन अत्यंत दुखावलं गेलं.
तेवढ्यात मोहनच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल आला. फोनवर बोलताना तो म्हणाला की जेव्हा लग्न ठरलं तेव्हाच आपली ही अट पक्की झाली होती. मला समजलं की हा फोन माझ्या माहेरून आला असावा. मी मोहनसमोर उभे राहिले आणि म्हणाले की प्लीज मला एकदा माझ्या घरच्यांशी बोलू द्या. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि फोनवरच ओरडून सांगितलं, आजपासून माझ्या नंबरवर कोणीही फोन करायचा नाही. तुम्ही पुन्हा फोन केला तर मी तुमच्या मुलीला घटस्फोट देईन आणि तुमच्या घरी पाठवून देईन. असं बोलून त्याने फोन कट केला. मी रडत विचारलं की तू असं का केलंस? मी भेटायला जाऊ शकत नाही पण निदान फोनवर तरी बोलू शकते ना. मोहन रागाने म्हणाला, सर्व प्रकारचे संबंध तोडायचे हे ठरलं होतं. हे तुझे आई वडील कसं विसरले माहीत नाही. जर त्या लोकांना आपल्या मुलीला सुखात पाहायचं असेल तर त्यांनी गप्प बसावं. तू आता इथेच राहायचं आणि घराची काळजी घ्यायची, हीच तुझी जबाबदारी आहे. मी म्हणाले की बायको म्हणून मी सर्व कर्तव्य पार पाडायला तयार आहे, पण मुलीचे आईवडिलांवर वेगळे प्रेम असते. कृपया मला एकदा त्यांच्याशी बोलू दे. मी पुन्हा कधीच हट्ट करणार नाही. पण मोहनने माझं काहीही ऐकलं नाही. मी रडत माझ्या खोलीत आले. रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती. पहिल्याच दिवशी हे घडलं तर भविष्यात हे लोक माझ्यासोबत काय करतील या भीतीने मी थरथर कापत होते. थोड्या वेळात मोहन खोलीत आला आणि म्हणाला की काळजी करू नकोस, योग्य वेळ आली की मी तुला माहेरी घेऊन जाईल. आता मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय, असं म्हणून तो निघून गेला. मोहन गेल्यानंतर सासूबाई माझ्या जवळ येऊन बसल्या. काही वेळाने पतीच्या मोठ्या मुलीने म्हणजेच महिमाने चहाचा कप आणून मला दिला आणि म्हणाले की आई, हा चहा पिऊन घे. मी नुकताच नाश्ता केला असल्याने नकार देत होते, पण तिने जबरदस्तीने मला तो चहा दिला. सासरच्या पहिल्याच दिवशी कोणाचा अपमान होऊ नये म्हणून मी तो चहा प्यायले होते, पण चहाचा घोट घेताच मला त्यात विचित्र वास आला, जणू नासलेल्या दुधाचा चहा असावा. मी म्हणाले, या चहाचा वास असा विचित्र का येतोय? सासू म्हणाले, दूध फ्रीजमध्ये उघडे राहिलं असावं म्हणून वास येत असेल. तेवढ्यात धाकटी मुलगी आली आणि म्हणाली, आमच्या हातचा चहा संपूर्ण भागात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही म्हणताय चहाला वास येतोय. त्यांच्या दबावामुळे मी तो चहा संपवला. चहा पिताना त्या तिघी माझ्याकडे टक लावून पाहत होत्या, जणू काय औषध प्यायल्यावर काय परिणाम होतो हे त्या बघत होत्या. चहा संपवून त्या बाहेर गेल्या आणि अवघ्या काही मिनिटातच माझे डोकं भयंकर जड होऊ लागलं. संपूर्ण खोली गोल गोल फिरत असल्यामुळे असं वाटू लागलं. मी बेडवर आडवी झाले, डोळे मिटले आणि मला कधी गाठ झोप लागली ते मला कधीच कळालं नाही. रात्री 9च्या सुमारास मला जाग आली. डोळे उघडले तेव्हा खोलीत अंधार आणि भयानक शांतता होती. बेडरूमवरून खाली उतरताना मला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. चक्कर येत होते आणि पोटात तीव्र वेदना होत होत्या. सकाळी 9 वाजता चहा पिल्यानंतर मी थेट रात्री 9 वाजता उठले होते. इतके तास मी बेशुद्ध का होते? मी उठून खोलीतील लाईट चालू करणार तोच अंधारात कुणीतरी मला मागून पकडलं आणि मला दुसऱ्या एका अंधाऱ्या खोलीत ओढून नेलं. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीने माझ्या तोंडावर घट्ट हात ठेवला होता. हाताच्या परशावरून तो कुणीतरी परका पुरुष असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. ते हात नक्कीच माझ्या नवऱ्याचे नव्हते. मी पूर्ण ताकदीने त्याला जोराचा धक्का दिला आणि जीव वाचवून धावत माझ्या खोलीत आले. तो माणूस कोण होता आणि तो माझ्याशी असं का वागत होता हे मला समजत नव्हतं. त्या हवेलीसारख्या मोठ्या घरात मला आता भयंकर भीती वाटू लागली होती. मी खोलीत येऊन दारापाशी थांबले. तेवढ्यात बाथरूममध्ये मोहन हसत बाहेर आला. त्याने विचारलं की काय झालं, इतकी का घाबरली आहेस? मी विचारलं की तू कुठे गेला होतास? मगाशी अंधारात मला कोणीतरी पकडलं होतं. मोहन जोरात हसायला लागला आणि म्हणाला, अरे वेडे, माझ्याशिवाय घरात कोण असणार? मीच होतो तो. मला फक्त पाहायचं होतं की तू किती शूर आहेस, पण तू तर खूप भेत्री निघालीस. माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वास बसला की तो मस्करी करत असावा. मोहन म्हणाला, चल मी तुझ्यासाठी ज्यूस बनवून आणतो, तुझी डोकेदुखी सुद्धा थांबेल. मी ज्यूस पिण्यास सक्त नकार दिला, पण त्याने जबरदस्तीने माझ्या हातावर ज्यूसचा ग्लास ठेवला आणि मला तो प्यायला लावला. ज्यूस पोटात जाताच पुन्हा मला तीव्र नशा चढली आणि मी बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता मला जाग आली. मला खूप राग येत होता आणि आता संशय बळावला होता की घरातील लोक मला काहीतरी गुंगीचं औषध देत आहेत, ज्यामुळे मला प्रचंड झोप येते आणि अशक्तपणा वाढतो आहे. मी मनाशी पक्क ठरवलं की आता त्यांच्या हातचे काहीही खायचं नाही किंवा प्यायचं नाही. स्वतःच्या हाताने जे बनवेन तेच खायचं. दुसऱ्या दिवशी मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला.
घरात एक विचित्र शांतता असायची. दुपारी घरात कुणीही नसायचं. मुलगा रात्री 11 वाजतात घरी यायचा. मी उपवास करण्याचं ठरवलं होतं. दिवसभर पाणीही प्यायले नाही. उपवास असल्याने त्या दिवशी मला झोप आली नाही आणि माझी शुद्ध शाबूत होती. रात्री मोहन घरी आला. तो माझ्याकडे न येता थेट मुलींच्या खोलीत गेला. सासू आणि मुलीने दार आतून बंद करून घेतलं. मी त्या खोलीबाहेर गेले आणि दार वाजवलं. मोहन रागाने दार उघडून बाहेर आला आणि म्हणाला, वेडे झाले आहेस का? इथे का आलीस? मी म्हणाले, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो म्हणाला की ही माझ्या मुलींची खोली आहे. मी त्यांच्याशी बोलतोय. तू तुझ्या खोलीत जा. त्याने माझ्या तोंडावर दार बंद केलं. आत कुजबूज ऐकू येत होती. मी खिडकीची फट उघडून आत पाहिलं तर आत सुमारे 7 लोक उपस्थित होते. मोहन, सासू, 2 मुली, तो मुलगा आणि आणखी 2 अनोळखी पुरुष. मी पाहिलं की एक अनोळखी तरुण मोहनच्या हातात पैशाचे बंडल देत होता. तेवढ्यात मोहन त्याच्या मोठ्या मुलीच्या म्हणजेच रीमाच्या जवळ गेला आणि त्याने तिला मिठीत घेऊन तिचे चुंबन घेतलं. हे दृश्य पाहून मी जागीच थिजले. बापाचे मुलीसोबतचे ते वर्तन पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. थोड्या वेळाने मोहन माझ्या खोलीत आला. त्याच्या हातात कॉफीचा कप होता. तो म्हणाला, ही कॉफी पी, तुझा मूड फ्रेश होईल. मी म्हणाले, मला काहीही प्यायचं नाही. तुम्ही प्रत्येक वेळी मला काहीतरी बाजून बेशुद्ध का करता? मोहन आधी चिडला, पण नंतर प्रेमाचे नाटक करत म्हणाला की मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून आणली आहे. त्याच्या त्या खोट्या गोड बोलण्याला मी पुन्हा भुलले आणि मी ती कॉफी पिले. कॉफी पिताच मला पुन्हा तीच नशा चढली आणि मी बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोटात प्रचंड वेदना होत असताना मला जाग आली. अंग दुखत होतं. सासू म्हणाले, आता घरातील सर्व कामं तूच करायची आहेस. त्या मुली आणि सासू दिवसभर बसून पान खात माझ्यावर लक्ष ठेवून असायच्या. एके दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत असताना माझ्या नवऱ्याच्या मुलाने मागून येऊन माझ्या कमरेला हात लावला. मी घाबरून मागे फिरले तर तो म्हणाला की मला पाणी प्यायचं होतं. असं म्हणून तो पळून गेला. त्या घरात मला स्वतःचीच भीती वाटू लागली होती. एके दिवशी दूधवाला आला. मी दुधाचे भांडे घेण्यासाठी दारात गेले. रस्त्यावर उभा असलेल्या 2 शेजारील महिला माझ्याकडे पाहून आपापसात कुजबुजताना दिसल्या. त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, तू या घरात नवीन दिसतेस. मी म्हणाले, हो, मी या घराची सून आहेच. त्यावर त्यातील एक महिला हसून म्हणाली, सून? कितवी सून? या घरात आजपर्यंत अनेक सुना आल्या आणि गेल्या. मी कधीही काही विचारणार नाही. तोच सासूने मागून येऊन माझा हात धरून मला घरात खेचलं आणि दार लावून घेतलं. बाहेरच्या लोकांशी बोलायची गरज नाही असं म्हणून तिने मला तिथेच धमकावलं होतं. आता माझा संशय पूर्ण खात्रीत बदलला होता. मला या घराचे रहस्य जाणून घ्यायचं होतं. एके दिवशी दुपारी सर्वजण झोपलेले असताना मी गच्चीवर गेले. शेजारच्या गच्चीवर लक्ष जावे म्हणून मी एका लहान खडा समोरच्या गच्चीवर फेकला. खिडकीतून एका महिलेने डोकावलं. मी तिला खुनीने गच्चीवर बोलावलं आणि आम्ही समोरासमोर होतो. मी हात जोडून त्या महिलेला विचारलं की कृपया मला सांगा, या घरात नक्की काय चाललं आहे? मला खूप भीती वाटत आहे. ती महिला म्हणाली, मी तुला सगळं सांगते, पण माझं नाव कुठेही येऊ देऊ नकोस. मी वचन दिलं. तेव्हा त्या महिलेने जे सांगितलं ते ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. ती म्हणाले, तुझ्या घरात राहते ते तुझे सासर नाही आणि तो माणूस तुझा नवरा नाही. ते कुटुंब नाही तर तो एक वेश्या अवसायाचा अड्डा आहे. त्या घरात राहणाऱ्या 2 मुली आणि तो मुलगा, ती त्यांची कुणीही लागत नाही. त्या मुलींनाही अशाच प्रकारे फसवून आणलं गेलं आहे. ही म्हातारी बाई या टोळीची म्होरकी आहे. तो या नवरा लग्नाचे नाटक करून किंवा अपहरण करून असहाय्य मुलींना या घरात आणतो. त्यांना रात्री गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं जातं आणि इथे येणाऱ्या परक्या पुरुषांना त्यांचे शरीर विकलं जातं. गेली अनेक वर्षे हा धंदा इथे सुरू आहे. पैशाच्या जोरावर ते पोलिसांच्या तावडीतून सुटतात आणि शेजाऱ्यांना धमकावून ठेवतात. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या घराला मी सासर समजत होते ते एक नरक होतं. रोज रात्री मला औषध देऊन माझ्यावर परपुरुषांकडून अत्याचार करवले जात होते आणि मी इतके दिवस गाढ झोपेत होते. लग्नाचे नाटक करून माझी इज्जत विकली जात होती. मी रडत विचारलं की तो मुलगा कोण आहे? महिलेने सांगितलं, तो त्या म्हातारीचा खरा मुलगा आहे, जो या मुलींवर पहारा ठेवतो जेणेकरून त्या पळून जाऊ नयेत. तू लवकरात लवकर इथून पळून जा, नाहीतर हे लोक तुला मारून टाकतील. मी रडत रडत माझ्या खोलीत आले. माझा संताप अनावर झाला होता. मी आता शांत बसणार नव्हते. मी गपचूप माझ्या पतीचा फोन उचलला आणि थेट 100 नंबरवर पोलिसांना कॉल केला. मी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला आणि सांगितलं की आज रात्री या लोकांना रंगे हात पकडा.
रात्री नेहमीप्रमाणे पतीने माझ्यासाठी ज्यूस आणला. मी पिण्याचं नाटक केलं आणि त्याचे लक्ष नसताना तो ज्यूस बेडच्या मागे ओतून दिला. मी बेशुद्ध पडल्याचे नाटक करून डोळे मिटून पडून राहिले. रात्री 11:30च्या सुमारास माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. पतीने एका अनोळखी गिऱ्हाईकाला माझ्या खोलीत सोडलं आणि तो बाहेर निघून गेला. तो अनोळखी पुरुष माझ्या अंगाला स्पर्श करू लागला आणि त्या क्षणी घराचा दरवाजा तोडून पोलीस आतमध्ये घुसले. पोलिसांनी त्या गिऱ्हाईकाला आणि माझ्या पतीला रंगेहात पकडलं. त्या खोलीतून लाखो रुपयांची रोकड आणि गुंगीची औषधे जप्त करण्यात आली. मी पोलिसांना माझा जबाब दिला. पोलिसांनी त्या म्हातारीला, त्या मुलाला, 2 मुलींना आणि माझ्या पतीला बेड्या ठोकल्या. रातोरात संपूर्ण टोळीला अटक झाली. पोलीस मला सुरक्षितपणे माझ्या आईवडिलांच्या घरी घेऊन आले. जेव्हा मी माझ्या आईवडिलांना ही सर्व आपबीती सांगितली तेव्हा ते मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागले, स्वतःला दोष देऊ लागले. आईबाबा म्हणाले त्या दिवशी लग्नाआधी त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडण्याची अट घातली. तेव्हाच मला संशय यायला हवा होता. त्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून मी त्या नराधमाकडून घटस्फोट घेतला. आज मी 35 वर्षाची आहे, पण मी पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण लग्न या शब्दाचीच मला आता भीती वाटते. मी माझ्या वृद्ध आईवडिलांसोबत राहून त्यांची सेवा करत आहे. मी सुशिक्षित असल्याने एका चांगल्या ठिकाणी नोकरी करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. तुम्ही सांगा, माझा पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य? कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेत.